दूर बसायचं आहे. पहिला बॉल राहुल गोंडसाठी. पहिला चेंडू आपण पाहिला तर कोलगट टप्प्यात चेंडू आपण पाहतोय. ऑफ साइड ऑफ स्टंपचा मारा. पहिल्याच बॉलवरती सिंगल इथे कंप्लीट केली जाते. या सिंगलने पाहतोय आपण संघाचं अकाउंट ओपन होते, खातं ओपन होते 1 या अंकावरती. नितेश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील. यावेळेस लोअर फुलटस बॉल होता, कन्वर्ट करणं गरजेचं होतं, पण तू बघा दुसरा बॉल पाहतो आपण डॉट येत आहे. चांगल्या लाईन आणि लेनचा वापर करताना पाहिले नितेश भुजड यांना. सकाळचा 17 पासून नितेश यांनी अप्रतिम खेळ केलाय. बॅटिंग थोडीशी खराब झाली परंतु गोलंदाजी अप्रतिम इथे साधली गेली आहे आजच्या दिवसामध्ये. यावेळेस पुन्हा एकदा बॉल बॅक ड्राइव्ह आपण पाहतोय. लॉंग ऑफ मध्ये अभिजित आहेत, डीप मध्ये फिल्डर. एक सिंगल धावेवरती समाधान व्हावं लागते. सिंगल पेक्षा या जास्त काही मिळणार नाही या बॉलवर सुद्धा. धावसंख्या पाहतो आपण 2 या अंकांवर जाऊन पोहोचते. 3 बॉलचा खेळ संपलाय. पहिलं षटक आपण पाहतोय प्रगती पथावरती आहे. फुलटॉस बॉल ऑफ साइडला कव्हरच्या डोक्यावरून क्रॅकिंग फटका पाहतोय. राहुल गोंड इज ऑन फायर. फुलटॉस बॉल ऑफ साइडला कव्हरच्या डोक्यावरून क्रॅकिंग. राहुल गोंड यांचा विचार केला तर ऑफसाईडची जागा त्यांना खूप पसंत आहे आणि त्याच दिशेने हा फटका सजवलाय. कव्हरच्या डोक्यावरून सरळ चेंडूला पाठवून दिलाय बाउंड्रीच्या बाहेर. षटकार आलाय. यावेळेस आक्रमण केलंय. यावेळेस पुन्हा एकदा स्कोअर कट आपण पाहतोय. फटका सजवलाय. चेंडू जातोय सरळ बाउंड्रीच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. बाउंड्रीच्या बाहेर षटकार आलाय. यावेळेस आक्रमण केलंय. यावेळेस पुन्हा एकदा स्कोअर कट आपण पाहतोय. फटका सजवलाय. चेंडू जातोय सरळ बाउंड्रीच्या पलीकडे. गोलंदाजीवरती पहिले 3 चेंडू नितेश यांनी अप्रतिम हाताळले होते. राहुल यांनी टप्पा पाहिला होता आणि त्या टप्प्यावरती आता आक्रमण केलंय. पुढचा बॉल यावेळेस बघा फक्त आणि फक्त ढकललाय आणि स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचं काम यावेळेस राहुल गोंड यांनी केलंय. कारण मागच्या मॅच मध्ये राहुल एका बाजूला किल्ला लढवत होते पण दुसऱ्या बाजूनी विकेट्स सातत्याने जात होत्या. त्याच कारणास्तव पाहिलं तर शेवटच्या बॉलवर सिंगल धाव येते. या सिंगलच्या सहाय्याने आपण पाहतोय धावफलक जाऊन पोहोचते 13 या अंकांवरती. पहिलं षटक संपते. पहिल्या षटकात समाप्त धावसंख्या 13 विदाउट लॉस. बघा उद्याच्या दिवसामध्ये सुद्धा एक गाव एक फॉर्मॅट मध्ये आपल्याला 8 संघ पाहायला मिळतील. तुल्यबळ संघ उद्या इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील आणि ऑल इंडिया ओपन मध्ये सुद्धा उद्या दिवसामध्ये मोठे मोठे संघ तारे सितारे या वसई च्या ग्राउंड वरती आपल्या खेळताना पाहतील. यावेळेस बघा 1 बाउंड चेंडू सरळ सीमारेषा पार निघून गेला. राहुल गोंड यांच्या बॅट मधून अजून एक येतोय चौकार. सूरज यांच्या गोलंदाजी पहिल्याच बॉलवरती आक्रमण केलं राहुल गोंड यांनी. सूरज यांचा पुढचा बॉल यावेळेस ऑन साइडला हॅमर करण्याचा प्रयत्न केला होता. बॅटन बॉल संपर्क झाला नाहीये. डॉट चेंडू त्यांना पाहतोय. चौकारानंतर पाहतो आपण मिनी कमबॅक केलंय गोलंदाजाने. पुढचा बॉल सूरज यांचा राहुलसाठी. यावेळेस तेज तर्रार पण तू बघा ऑफसाईडच्या बाहेर हा चेंडू हाताळला गेला होता. व्हाईट बॉल. व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा येतोय. एक अतिरिक्त धाव आपण पाहतोय स्कोर कार्ड मध्ये लागली जाते. यावेळेस पुन्हा एकदा काय फटका सजवलाय. वा अप्रतिम फटका आपण पाहतोय. राहुल गोंड यांच्या नावावरती येतोय अजून एक षटकार. धावसंख्या पाहतो आपण 24 वरती जाऊन पोहोचते. 24 धावा स्कोर कार्ड वरती लागला. यावेळेस लोअर फुल्डर बॉल होता ऑन साइडला उडवलाय. बॉलला सरळ पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी राहुल गोंड इज ऑन फायर.
स्कोर कार्ड वरती लागला. यावेळेस लोअर फुलच बॉल होता ऑन साइडला उडवलाय. बॉलला सरळ पाठवलं. बघा इथे आक्रमण आक्रमण आणि आक्रमण केलं जातंय. राहुल गोंड त्यांचं नाव का साधलं जातंय, जास्तीत जास्त का घेतलं जातंय, आयकॉन म्हणून का संबोधलं जाते या खेळाडूला हे दर्शवलंय. एका हाती किल्ला लढवताना पाहतोय आपण पुन्हा एकदा. ऑफ साइडला स्क्वेअरकटचा फटका पळण्याचा प्रयत्न केला होता. बॅटच्या टोला चेंडू ब्रश झाला. चेंडू जातोय गली रिझन मध्ये. चांगलं शतरक्षण पाहतोय आपण. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. या 2 धावांशी धावफलक 32 रन्स ऑन बोर्ड. 32 धावा. शेवटचा बॉल असेल या दुसऱ्या षटकातील. पूर्णपणे यावेळेस पाहतोय आपण आक्रमण केलंय राहुल गोंड. बघा शेवटच्या बॉलवरती पुन्हा एकदा आपण सिंगल घेतली जाते. स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचं काम राहुल गोंड यांनी केलंय. षटक संपते. दुसरं 2 षटका समाप्तीनंतर धावसंख्या पाहतो पण 33 वरती जाऊन बसते. 3-3 33 धावा. शेवटचा षटक हाताळण्यासाठी कोणता गोलंदाज सज्ज होईल ते सुद्धा पाहायला आपल्याला मिळेल. कारण शेवटचं षटक पाहतो आपण निर्णायक षटक आहे. त्या षटकामध्ये मोठे फटके नक्कीच खेळले जातात बॅटरकडून. हॅलो, चला सेमीफायनलचा सामना खेळत आहेत 2 संघ. ते म्हणजे विजेंद्र 11 वर्सेस बागी बेनापट्टी. चला शेवटचं षटक अंतिम षटक घेऊन येतात ते संजय उर्फ गेल. अतिशय चांगलेसे फलंदाज गोलंदाज अष्टपैलूची खेळी करता आपल्या संघासाठी शेवटचं षटक घेऊन येतात. स्ट्राईकला ते राहुल गोंड अतिशय चांगलेसे फलंदाज वसई परिसरातील. पुन्हा एकदा उंचावून चेंडू नक्की मिठीवर. हा येतोय षटकार. अतिशय चांगला असा फटका राहुल गोंड यांच्या बॅट मधून निघालेला षटकार. पुन्हा एकदा उंचावून चेंडू नक्की मिठीवर. हा येतोय षटकार. राहुल गोंड पुन्हा एकदा चांगला फंट ऑफ साइड तळ चेंडू. बघूया किती धावा येतात. हा येतो बॅक टू बॅक षटकार. नक्कीच चांगली फलंदाजी बघायला मिळते सर्व प्रेक्षकांना. धावसंख्या पोचली गेली ती 45 या धावसंख्यावरती. खूपच चांगली फलंदाजी आता परत करत आहेत ते राहुल गोंड. आणि 43 धावावरती खेळायचे. बघू आजच्या दुसरे 50 धावा करतो का राहुल गोंड. तरी 12 चेंडू मध्ये 43 धावा केल्या. चला चेंडू पुरवायचा तिकडे. चला आलेला आहे मैदानामध्ये चेंडू. चला अतिशय चांगल्याशी फलंदाजी करत आहे. 12 चेंडू 43 धावा. नॉट आउट खेळत आहे राहुल गोंड. पुन्हा एकदा फुलटच चेंडू. पुन्हा एकदा उंचावून तडलेला चेंडू. निलेश जायचं झेलच्या खाली. बघूया. आणि हा येतोय षटकार. बघा बॅक टू बॅक 3 षटकार. धावसंख्या पोचली. पुन्हा एकदा फुलटच चेंडू. पुन्हा एकदा उंचावून तडलेला चेंडू. निलेश जायचं झेलच्या खाली. बघूया. आणि हा बघूया 50 धावा होतात का. आणि नक्कीच पुन्हा एकदा इथे 50 धावा तर नक्कीच पूर्ण केलेल्या आहेत राहुल गोंड यांनी. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि जोरदार टाळ्या होत्या राहुल गोंडसाठी. पहिला 50 आजच्या दिवसामध्ये पटकावली गेली ती 14 चेंडूमध्ये. 51 धावा. अप्रतिम फलंदाजी. आणि शेवटच्या सेमीफायनलच्या सामन्यामध्ये बघा राहुल गोंड यांची फलंदाजी. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू. पुन्हा एकदा लेग साइड थोडा चेंडू. हा येतोय झेल. अतिशय चांगला असा झेल पकडला. आणि राहुल गोंड यांनी अतिशय चांगल्याची फलंदाजी केली. 15 चेंडू 51 धावा. बाद झालेला आहे. अप्रतिम फलंदाजी. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू. पुन्हा एकदा लेग साइड थोडा चेंडू. हा येतोय. चला शेवटचा चेंडू आहे आणि जात आहेत ते रवींद्र चौधरी.